नमस्कार मंडळी. भारत माता की जय. वंदे मातरम. आपल्या देशात अनेक महापुरुष, साधू संत, अनेक वीरांगना होऊन गेल्या. त्यांची माहिती आपण घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णीजींनी एक सुंदर पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे अपराजिता. अपराजिता या पुस्तकात लेखिकेने 30 भारतीय वीरांगनांची सुंदर गाथा नमूद केलेली आहे. हे पुस्तक खरंच वाचनीय आहे. आपण आज अशाच एका वीरांगनाची माहिती करून घेणार आहोत. या वीरांगनाचे नाव आहे राणी अब्बक्का चौटा. चौटा हे राजघराणं आहे आणि राणी अब्बक्का चौटा कर्नाटकातल्या अरबी समुद्रकिनारी वसलेल्या एका सुंदर मंगळूर महानगराच्या जवळ उल्लाळ या आणखीन एका सुंदर गावाबाबतीत ही राणी आणि ह्या राणीची कथा आपल्याला समजून घ्यायची आहे. उल्लाळ हे गाव सुद्धा अरबी समुद्रकिनारी वसलेलं एक सुंदर गाव आहे आणि या सुंदर गावात समुद्रकिनारी सुंदर शिव टेम्पल आहे, शिवमंदिर आहे आणि या उल्लाळ गावात आपल्याला राणी अब्बक्का चौटाचा सुंदर पुतळा, सुंदर मूर्ती पाहायला मिळते. खरं तर राणी अब्बक्का चौटाची ही मूर्तीच आपल्या सर्वांचं या उल्लाळ गावात स्वागत करते. मी मंगळूरला राहिलेलो आहे आणि उल्लाळला अनेक वेळा भेट दिलेली आहे आणि या पुतळ्यासमोर उभारून मी स्वतःचा फोटोही काढून घेतला आहे. मंडळी, आपल्याला झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती आहे, कित्तूर राणी चन्नम्मा माहिती आहे, पण आपल्याला राणी अब्बक्का चौटाची माहिती तशी कमी आहे. 1525 ते 1570 असा 45 वर्षांचा अगदी छोटा काळ या राणी अब्बक्का चौटाला मिळाला. 1525 आणि आज आपण 2025 मध्ये आहोत, म्हणजेच राणी अब्बक्का चौटाची 500वी जयंती, 500वी स्मृती वर्ष आपण यावर्षी साजरे करत आहोत. राणी अब्बक्का चौटाला अभय राणी असंही म्हणतात. आपल्याला हेही माहिती आहे, मंगळूर आणि त्याच्या पुढं केरळचा भाग हा मातृसत्ताक पद्धतीप्रमाणे वागतो, राहतो आणि आपलं दैनंदिन जीवन व्यतीत करतो. राणी अब्बक्का चौटाच्या घरात सुद्धा मातृसत्ताक पद्धती होती आणि म्हणूनच राणी अब्बक्काला लहानपणापासून त्यांच्या घरातल्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी, शासन प्रशासन याचं प्रशिक्षण दिलं आणि ती त्या उल्लाळची राणी झाली. या अब्बक्का चौटाचं लग्न आणखीन एका राजपुत्राचे झालं. तोही राजपुत्रच होता, तोही राजघराण्याचाच होता आणि याची कथा पुढं अशी आहे. तेव्हा पोर्तुगीजांनी गोवा बळकावला होता आणि आता पोर्तुगीजांना इतरत्रही जायचं होतं. त्यांची नजर मंगळूरवर पडली आणि त्यांनी मंगळूरवर आक्रमण करायला सुरुवात केली. पण अब्बक्का चौटा आणि त्यांच्या सैन्यांनी या पोर्तुगीजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. त्यामुळं राणी अब्बक्का चौटा ही पोर्तुगीजांच्या हेतूमधली एक काटा बनून राहिली. पोर्तुगीजांनी अनेक सैनिकांना, अनेक सेनापतींना, अनेक सरसेनापतींना, अनेक आपल्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना राणी अब्बक्का चौटाला हरवण्यासाठी, मंगळूरवर आक्रमण करण्यासाठी आणि उल्लाळवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं. पण आणि राणी अब्बक्का चौटा आणि तिच्या सैन्यानी याला दाद देऊ गेली नाही. राणी अब्बक्का चौटाच्या सैन्यामध्ये जसे हिंदू होते तसे मुसलमान सुद्धा होते. राणी अब्बक्का चौटानी अग्निबाणांचा वापर करून या पोर्तुगीज सैन्याच्या नावा आणि जहाजे मोडून काढली, जाळून काढली. नारळाच्या वाळलेल्या फांद्या, नारळाच्या वाळलेल्या करट्यांचा उपयोग करत, अग्निबाणामध्ये त्याचं रूपांतर करत राणी अब्बक्का चौटानी या पोर्तुगीजांचा मुकाबला केला. फितुरी हा आपल्या देशाला लागलेला एक शाप आहे आणि म्हणूनच राणी अब्बक्काचे चौटाचे पती पोर्तुगीजांना जाऊन मिळाले आणि पोर्तुगीजांना त्यांनी मदत केली आणि मग पोर्तुगीजांनी तिच्या पतीची मदत घेत राणी अब्बक्का चौटाच्या उल्लाळवर आक्रमण केलं. राणी अब्बक्का चौटानी दर्ग्यामध्ये आसरा घेतला. रातोरात तिनं सैनिक उभे केले. ते मुसलमान होते, हिंदू होते, सर्व जातीचे होते, सर्व धर्माचे होते आणि पोर्तुगीजांचा मुकाबला केला. पण दुर्दैवाने अब्बक्का चौटा त्या युद्धामध्ये धारातीर्थी पडली आणि तिनं सर्वोच्च बलिदान या देशासाठी दिलं. देशाला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी राणी अब्बक्का चौटाचं बलिदान आपण कसं विसरणार. म्हणूनच राणी अब्बक्का चौटाला
प्रथम स्वातंत्र्य सेनानी असं म्हणतात. राणी अब्बक्काचा हा उल्हाळमधील पुतळा किंवा मूर्ती खूप छान आहे. मंगळूरमधील तुळू भाषी लोक जसं म्हणतात की आपल्या मंगळूरला तुळू नाडू घोषित करा, त्याचप्रमाणे मंगळूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं नाव सुद्धा राणी अब्बक्का चौटा इंटरनॅशनल एअरपोर्ट असं करा, अशी मंगळूरकरांची मागणी आहे. राणी अब्बक्काच्या नावाने भारत सरकारने एक स्टॅम्पही काढलेला आहे. राणी अब्बक्काचा पुतळा बेंगलोरमध्ये सुद्धा आहे आणि मंगळूरजवळ राणी अब्बक्का स्टडी सेंटर सुद्धा आहे. राणी अब्बक्काच्या आणखीन 2 बहिणी होत्या किंवा राणी अब्बक्का नावाच्या आणखीन 2 महिला होत्या, त्यांचाही उल्लेख इतिहासकार करतात. पण राणी अब्बक्का चौटा हिचं बलिदान आपल्याला विसरून कसं चालेल. कित्तूर राणी चन्नम्मा आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई या दोघी वीरांगनांनी ब्रिटिशांच्या विरोधात आपला मुकाबला दिला, पण राणी अब्बक्का चौटानी पोर्तुगीजांच्या विरोधात आपला मुकाबला केला आणि आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. 2025 मध्ये राणी अब्बक्का चौटाची 500वी जयंती साजरी करताना किंवा 500वं स्मृती वर्ष साजरं करताना राणी अब्बक्का चौटाची माहिती घरोघरी पोचली पाहिजे. अशा वीरांगनांची माहिती आपल्याला घरोघरी पोचवावी लागेल, कारण भारत ॲट 2047 किंवा 2047ला आझादी का शतकोत्सव साजरा करताना, विकसित भारताचं स्वप्न पाहताना आपल्याला अशा अनेक वीरांगना घराघरात हव्या आहेत. राणी अब्बक्का चौटाला आणि तिच्या स्मृतीला आणि तिच्या बलिदानाला शतशत नमन करतो. भारत माता की जय. धन्यवाद.